महापालिका शाळेच्या व्यासपीठावरून संवाद साधण्याचा आनंद वेगळाच. अभिनेते दत्तू मोरे. मी स्वतः ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 111चा माजी विद्यार्थी असून शाळेत असताना याच मंचावरून मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या मंचावरून सुरू झालेला हा माझा प्रवास आज हास्य जत्रेच्या मंचापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आज शाळेच्या व्यासपीठावरून संवाद साधताना एक वेगळाच आनंद वाटत असल्याचे हास्य जत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी हास्य जत्रा फेम अभिनेता म्हणून ओळख मिळेपर्यंत कसा झाला प्रवास याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव 2025-26 हा आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी गडकरी रंगायतन येथे उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपआयुक्त उमेश बिरारी, उपआयुक्त शिक्षण मिताली संचेती, नगरसेवक मनोहर डुमरे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीप प्रज्वलन व नटराज पूजनाने झाली. या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकूण 102 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता 1ली ते 5वी नृत्य विभाग, इयत्ता 6वी ते 8वी नृत्य विभाग तसेच इयत्ता 1ली ते 8वी नाट्य विभाग अशा विभागनिहाय स्पर्धा 23 व 24 डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. इयत्ता 1ली ते 5वी नृत्य विभाग शाळा क्रमांक 53 प्रथम क्रमांक, इयत्ता 6वी ते 8वी नृत्य विभाग शाळा क्रमांक 59 प्रथम क्रमांक, नाट्य विभाग शाळा क्रमांक 11 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना कलागुणांना उत्तेजन देणारे मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता चौधरी, उपकार्याध्यक्ष निलिमा पाटील, सरचिटणीस वर्षा मटकर, सहचिटणीस आशा पाटे, URC प्रमुख रवींद्र पाटील, मुक्ताश पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. तसेच ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फाफळे, ठाणे मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी फाफळे, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक जगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व विनीता जाधव यांनी प्रभावीपणे केले.